नमस्कार. आज करूया आपण सुकटाची भाजी. मी कढईमध्ये तेल टाकले 2 चमचे आणि सुकट धुवून घेतले स्वच्छ पाण्यात. आता ही सुकट 5 मिनिटं भाजली की आता त्याच्यामध्ये अनेक चमचा तेल घालूयात. तेल घालूया. आता परत त्याच्यामध्ये मी 2 कांदा चिरला आणि थोडासा टोमॅटो. कांदा थोडा जास्त घालायचा, त्याच्यामुळे चव आणखी भारी लागते. छान परतायचं असं लालसर होईपर्यंत. हे सुकट खाल्लं ना, एकदा खाल्लं ना परत परत खाऊ वाटेल तुम्हाला. त्या पद्धतीने केलं आहे. मटणापेक्षा पण भारी लागते सुकट. असं छान 10 मिनिटं परतायचं. हे सुकट छान परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण चटणी घालूया. मी 1 चमचा चटणी टाकते. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता. मी 2 चमचे टाकले. वास किती मस्त सुटलाय. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. त्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धी वाटी पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं. हे जे आपण सुकी भाजीच करायची. थोडंसं पाणी घातलंय. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूयात. छान असं परतून घेऊयात आणि झाकण लावून 5 मिनिटं शिजवून घेऊयात. तर 10 मिनिटं झालेलं आहे. तर झिंग शिजलेत काय, म्हणजे सुकट शिजले काय बघूया. हे बघा किती मस्त शिजले. छान वास पण सुटलाय. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. बस. आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते. हे बघा सुकट तयार झाले. हे सुकटाची भाजी बनवली मी. ह्याला आमच्या इकडे झिंग पण बोलतात, काही जण सुकट पण बोलतात. ही ज्वारीची भाकरी, हा भात, ही अख्खा मसूरची आमटी आणि थोडंसं सलाड, टोमॅटो, कांदा, काकडी. कसं वाटलं माझी सुकटाची भाजी प्लीज मला कमेंटमध्ये सांगा.